हॅलो फ्युचर नर्सिंग ऑफिसर्स, स्वागत आहे तुमचं आपल्या स्पेशल कौन बनेगा नर्सिंग ऑफिसर क्विज सिरीजमध्ये. टुडेज टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्स, व्हाईट ब्लड सेल्स, WBCs. सो नोटबुक रेडी ठेवा अँड लेट्स स्टार्ट द गेम. क्वेश्चन 1. बेसोफिल्स रिलीज काय? ऑप्शन ए अँटीबॉडीज, बी मायलोपरॉक्सिडेज, सी हिस्टमिन या डी कॉम्प्लिमेंट. 5 सेकंद घ्या. अँड द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी हिस्टमिन. लक्षात ठेवा स्टुडंट्स, बेसोफिल्सच्या ग्रॅन्युल्समध्ये हिस्टमिन असते. जेव्हा पण बॉडीमध्ये ॲलर्जी रिॲक्शन होते तेव्हा हे हिस्टमिन रिलीज होते, ज्यामुळे इचिंग आणि इन्फ्लमेशन स्टार्ट होते. सो बेसोफिल इज इक्वल टू हिस्टमिन. क्वेश्चन 2. बेसोफिल रिसेप्टर्स. नेक्स्ट क्वेश्चन. बेसोफिल्स हॅव रिसेप्टर्स फॉर विच अँटीबॉडी? IgG, IgA, IgM की IgE? थिंक करा. ॲलर्जीमध्ये कोणती अँटीबॉडी येते? येस, द करेक्ट आन्सर इज ऑप्शन डी IgE. सिंपल लॉजिक आहे. IgE अँटीबॉडी इज रिलेटेड टू हायपर सेन्सिटिव्हिटी ऑर ॲलर्जी. ही अँटीबॉडीज जाऊन बेसोफिलच्या सरफेसवर बाइंड होतात. दॅट्स वाय बेसोफिल प्ले अ मेजर रोल इन टाईप 1 हायपर सेन्सिटिव्हिटी. क्वेश्चन 3. लार्जेस्ट WBC. ओके, हा प्रश्न खूप कॉमन आहे एक्झाम्समध्ये. लार्जेस्ट WBC इज न्यूट्रोफिल, मोनोसाइट, लिम्फोसाइट की बेसोफिल? साईज वाईज सगळ्यात मोठी सेल कोणती? करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी मोनोसाइट. मोनोसाइटचा डायमीटर अबाउट 12 to 20 मायक्रॉन्स असतो. बाकी सगळ्या सेल्सपेक्षाही साईजमध्ये मोठी असते. सो लार्जेस्ट सेल विचारला तर आन्सर हमखास मोनोसाइट असणार. क्वेश्चन 4. शेप ऑफ मोनोसाइट न्यूक्लियस. आता आपण बघितलं मोनोसाइट इज द लार्जेस्ट, पण तिचा न्यूक्लियस दिसायला कसा असतो? शेप ऑफ मोनोसाइट न्यूक्लियस इज राउंड, बायलोब्ड, हॉर्स शू शेप्ड की मल्टीलोब्ड? द राईट आन्सर इज ऑप्शन सी हॉर्स शू शेप्ड. ह्याला आपण किडनी शेप्ड पण म्हणतो. मायक्रोस्कोप खाली बघितला तर इट क्लिअरली लुक्स लाईक अ किडनी बीन ऑर अ हॉर्स शू. हा आयडेंटिफिकेशन पॉइंट खूप महत्त्वाचा आहे प्रॅक्टिकलसाठी पण. क्वेश्चन 5. मॅक्रोफेजेस इन लिव्हर. मूव्हिंग ऑन. जेव्हा मोनोसाइट्स ब्लडमधून टिश्यूमध्ये जातात त्यांना मॅक्रोफेजेस म्हणतात. सो मॅक्रोफेजेस इन लिव्हर आर कॉल्ड मायक्रोग्लिया, कुप्फर सेल्स, हिस्टिओसाइट्स की लँगरहॅन्स सेल्स? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन बी कुप्फर सेल्स. प्रत्येक ऑर्गनमध्ये मॅक्रोफेजला वेगळं नाव आहे. लिव्हरसाठी कुप्फर सेल्स आहे, जे बॅक्टेरिया आणि ओल्ड RBCsना क्लीन करायचं काम करतात. इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, मार्क करून ठेवा. क्वेश्चन 6. T cells maturation. Now let's talk about lymphocytes. T cells mature in which organ? Bone marrow, spleen, thymus की liver? कन्फ्यूज होऊ नका, प्रोडक्शन नाही मच्युरेशन विचारला आहे. द आन्सर इज ऑप्शन सी थायमस. एक सिंपल ट्रिक आहे स्टुडंट्स. T फॉर T सेल आणि T फॉर थायमस. T सेल्स बनतात बोन मॅरोमध्ये, पण ट्रेनिंग घ्यायला त्यांना थायमस ग्लँडमध्ये जावं लागतं. त्यानंतरच त्या मच्युअर होतात. क्वेश्चन 7. NK सेल्स फंक्शन. लास्ट क्वेश्चन ऑफ द डे. नॅचरल किलर सेल्स मेनली किल वॉट? बॅक्टेरिया, पॅरासाइट्स, व्हायरस इन्फेक्टेड सेल्स की फंगाय? द करेक्ट आन्सर इज ऑप्शन सी व्हायरस अँड ट्यूमर सेल्स. NK सेल्स आपल्या बॉडीचे बॉडीगार्ड्स आहेत. जेव्हा एखादी सेल व्हायरसने इन्फेक्ट होते किंवा कॅन्सर सेल बनते तेव्हा NK सेल्स तिला डिरेक्ट मारून टाकतात. दिस इज पार्ट ऑफ इनेट इम्युनिटी. सो स्टुडंट्स, किती क्वेश्चन्स करेक्ट आले तुमचे? कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. कीप रिवाइजिंग दिस टॉपिक बिकॉज इम्युनॉलॉजी इज द बेस ऑफ नर्सिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. सी यू इन द नेक्स्ट क्लास विथ अ न्यू टॉपिक.